या ठिकाणी सर्वाधिक जास्त ओढाताण किंवा त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त दोन्ही पक्षाचे नेते कृष्णात धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। एका मोठ्या बातमीकडे आपण जातोय। आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोठी बातमी येते आणि ही बातमी येते शेख हसीना यांच्या संदर्भातली। बांगलादेश हिंसाचार प्रकरणात शेख हसीना या दोषी आढळल्यात आणि मानवतेविरोधात खटल्याच्या गुन्ह्यामध्ये त्या दोषी आढळलेल्या कोर्टाकडून हसीना यांना आता फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। या क्षणाची एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। शेख हसीना यांच्या संदर्भातली त्यांना फाशीची शिक्षा कोर्टानं ठोठावलेली आहे। शेख हसीना यांना फाशीची शिक्षा कोर्टानं दिली आहे। मानवता विरोधी असं हे सगळं कृत्य केल्याचं त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय आणि कोर्टानं बांगलादेश हिंसाच्या प्रकरणात शेख हसीना आता दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा दिली। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। उर्वशी, मोठी बातमी आहे, शेख हसीना यांना फाशीची शिक्षा तिथल्या कोर्टानं ठोठावली आहे। काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? बांगलादेश माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धचे 5 गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं आहे। ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण यांनी आता ही शिक्षा ऐकवली आहे आणि अहवाल अनुसार जे आहे त्यांना ही शिक्षा ऐकवण्यात येते। न्यायालयाचा निकाल हा पूर्ण लाईव्ह प्रसारित होत होता। युट्यूबची एक लिंक होती आणि त्यात हे सांगितलं गेलं आहे की शेख हसीना यांना घेऊन खून वेगवेगळे जे गुन्हे आहेत ते त्यांच्या विरोधात करण्यात आलं आणि गुन्हे रोखण्याचा अपयश आणि मानवतेविरोधाचे गुन्हे हे दाखल झाले आहेत। हसीनांच्या निकालाच्या प्रतिसादात तिथे पूर्ण बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे आणि सरकारने तसंच हाय अलर्ट सुद्धा जाहीर केला आहे हेही समजून येत आहे। सध्या ढाकामध्ये ज्या प्रकारचं एक पूर्ण वातावरण आहे त्यात आपण बघितलं तर 15,000 पोलीस कर्मचारी ते तैनात ठेवले गेले आहेत आणि तसंच हिंसक निदर्शकांवर गोळीबार करण्याचा आदेश सुद्धा देण्यात आला आहे। सध्या महत्त्वाचं म्हणजे हेच की शेख हसीना यांना जे आहे ही शिक्षा ऐकवण्यात आली आहे आणि ज्या प्रकाराने पूर्ण एक हिंसाचार झालेला बांगलादेशमध्ये ढाकामध्ये खास करून त्यावेळीचा त्या संदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात जे आहे सांगितलं गेलं आहे। अगदी उर्वशी, अशा संपर्कात राहा, आपण आणखी चर्चा करूया। या क्षणाची मोठी बातमी आपण सांगतोय, शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झालेलं। अजूनही देशातली परिस्थिती पूर्वपदावर नाही आणि अशामध्ये आता सरकारनं पदच्युत पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं 13 नोव्हेंबरला घोषणा केली होती। प्रकरणाचा अंतिम निकाल 17 नोव्हेंबरला जाहीर केला जाईल आणि आता ही घोषणा केलेली आहे। Part of Delhi, that normalcy that you claim in Kashmir has reached Delhi. Heads should roll here. All we ask for today is accountability from the police. How could they let an incident like this happen? Thank you. Thank you. तर बांगलादेशातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। शेख हसीना यांना तिथल्या कोर्टानं आता मानवतेविरुद्ध केलेल्या या कारवाईबाबत फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। त्यामुळे आता बांगलादेशमधलं वातावरण नेमकं कशा प्रकारे राहणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्यांच्या पक्षानं कालच बंदची हाक दिलेली होती। या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून अशा प्रकारे बंदची हाक दिलेली होती। त्यामुळे आज आता दिवसभर बांगलादेशमधल्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष लागणार आहे। ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेश हादरवून टाकणाऱ्या विद्यार्थी चळवळी दरम्यान अशांततेशी संबंधित मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप केलेला होता शेख हसीनांच्यावर आणि या प्रकरणामध्ये आता आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण आज त्यांनी निकाल दिलेला आहे आणि शेख हसीना यांच्या पक्षानं या सर्व पार्श्वभूमीवर म्हणजेच आवामी लीगनं देशव्यापी बंदची हाक दिलेली होती। त्यामुळे बांगलादेश सध्या हाय अलर्टवर सुद्धा असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत। आणखी या संदर्भातले पुढचे तपशील जाणून घेऊया। उर्वशी, एकंदरीतच या घटनेची शक्यता वर्तवण्यात येत होती। शेख हसीना यांना फाशीची शिक्षा होईल असं एकंदरीतच चर्चा होती। त्यामुळे बांगलादेशमध्ये सध्या हाय अलर्ट आहे। काय नेमकी देशभरातली परिस्थिती आहे, काय या पार्श्वभूमीवर सध्या सुरक्षिततेचे उपाय आहेत? नक्कीच ढाकाच्या सर्वोच्च न्यायालय बाहेरच आपण बघतोय की कशा प्रकारे लष्कर जवाने मोठ्या प्रमाणावर तैनात आहे। तसंच वेगळ्या ज्या महत्त्वाच्या स्थान आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटी डिप्लॉईड आहे। निकालापूर्वी शहरात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलं आणि तसंच ढाका येथील जे वेगळे बॉर्डर्स आहेत
म्हणजेच बांगलादेशच्या पूर्ण जागी तिथेही जवान तैनात ठेवण्यात आले आहेत. शेख हसीना यांच्यावर जो हा खटला आहे, प्रकरण आहे. अगदी उर्वशी, काही मिनिटांसाठी थांबवते, अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. सध्या आपल्याबरोबर जतीन देसाई सर जोडले गेलेत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक पत्रकार आहेत जतीन देसाई सर. सर, आता आपण बघितलं खूप मोठी घडामोड आहे. पंतप्रधान शेख हसीना, ज्या माजी पंतप्रधान होत्या बांगलादेशात, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. कसं हे सगळं नेमकं प्रकरण होतं? फाशीची शिक्षा सुनावलेल्या काय ह्या जगातल्या पहिल्या पंतप्रधान ठरल्यात आता? एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की हा जो काही इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने जो काही निकाल दिला आहे तो अनपेक्षित अशा स्वरूपाचा नाही, धक्कादायक देखील नाही. तर अशा स्वरूपाचा निकाल कोर्ट नंबर 1 जे आहे ते देणार, ती साधारण चर्चा होते. कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेख हसीनाच्या विरोधात बांगलादेशमध्ये वातावरण आहे आणि जे काही इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल आहे त्याच्या न्यायमूर्ती देखील विचार केला तर ते शेख हसीनाच्या बाजूचे, म्हणजे खऱ्या अर्थानं तटस्थ अशा स्वरूपाचे असले पाहिजे, पण तशा स्वरूपाचे नव्हते. तर काही उदाहरणं देखील देता येईल. आणि म्हणून मला हा निकाल अजिबात अनपेक्षित वाटत नाही. हा निकाल अपेक्षितच होता. मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एका महिलेला अशा स्वरूपानं फाशी किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देणं हे अनैतिक आहे. दुसरं, शेख हसीनाला त्यांची बाजू, शेख हसीना असतील किंवा त्यांचे जे गृहमंत्री होते असमुद्दीन खान म्हणून, त्यांना देखील आपली बाजू मांडण्याची संधी दिली नाही. शेख हसीना आणि असमुद्दीन खान जे आहे ते दोघंही भारतात आहे आणि ते तिकडे अनुपस्थित होते. एक भारताने म्हणजे निश्चितच भारतावर बांगलादेश सरकारचा दबाव येणार की शेख हसीनाला तुम्ही डिपोर्ट करा बांगलादेशात. भारताने स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. अशा स्वरूपानं डिपोर्ट करता कामा नये. आणि मला खात्री आहे की बांगलादेशला डिपोर्ट शेख हसीना यांना करणार नाही. कारण काही आंतरराष्ट्रीय संकेत आहे, आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे भारत करणार नाही. आणि भारताने म्हणूनच एका अर्थाने आश्रय त्या दोघांना दिलेला आहे. ते राज्यकर्त्यांना म्हणजे पंतप्रधान असतील किंवा राष्ट्राध्यक्ष अशा स्वरूपाच्या खूप कमी लोकांना फाशी किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. आपण लक्षात घ्या. मी या ठिकाणी यांच्याबद्दल बोलत नाही, सद्दाम हुसेन वगैरे यांच्याबद्दल बोलत नाही, कारण संपूर्णपणे वेगळ्या केसेस होतात. परंतु भारताच्या जवळचा विचार करता पाकिस्तानमध्ये जियाउल हकने जेव्हा सत्ता काबीज केली त्यानंतर त्यांनी जुल्फिकार अली भुट्टो यांना 1979 मध्ये फाशी दिलेली. तर अशा प्रमाणे भारताच्या सैनिक, बांगलादेश देखील भारताच्या पूर्वचा शेजारी आहे आणि पाकिस्तान पश्चिम शेजारी. पश्चिम जुल्फिकार अली भुट्टोला फाशी दिलेली आणि या ठिकाणी तसा निकाल दिलेला आहे. अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाचा निकाल आहे आणि मला असं खात्री आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्यात पडताळणी होतील. आणि आता सगळ्यात मोठी जी काही अडचण आहे अपीलच्या संदर्भात, यात अपील करण्याची मुदत 30 दिवसाची असते ट्रिब्युनलच्या. आणि ते 30 दिवसात त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ते अपील करावं लागतं. त्यामुळे अपील करणं शक्यच नाही. कारण त्या तिकडे जाणार नाही, भारत त्याला पाठवणारही नाही, डिपोर्टही करणार नाही. त्यामुळे हा जो काही निकाल आहे तो 30 दिवसानंतर तसंच कायम राहील. म्हणजे त्यांना अपीलही करता येणार आहे अशी स्थिती निर्माण होईल. ठीक. जतीन देसाई सर, खूप खूप धन्यवाद केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि कसं नेमकं हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये चालू होतं आणि काय नेमक्याचे पडसाद उमटू शकतात, काय पुढे होऊ शकतं हे सगळं आपण समजावून सांगितलं. त्याबद्दल जतीन देसाई सर आपल्याबरोबर होते, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार. तर शेख हसीना यांच्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी येते, ढाका कोर्टाकडून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. His right to live, his right to express his opinion. For one terrorist, for two people who try to blow up, जो ये रेड फोर्ट में एक्सप्लोजन हुआ, you cannot punish all of us. हम इतने सारे लोग यहाँ अमन चाहते हैं, शांति चाहते हैं. His right to live,
his right to express his opinion. For one terrorist, for two people who try to blow up, जो ये